नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 13 त्रिकोणांची एकरूपता याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण त्रिकोणांच्या कसोट्या अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता आपल्याला जर हे दाखवायचं असेल की दोन त्रिकोण हे एकरूप आहेत, तर याच्यासाठी त्याची सहाय्यी जी बाजू असतात त्या काही आपल्याला एकरूप हे दाखवण्याची गरज नसते। दोन्ही त्रिकोणांमधल्या त्यातल्या तीन जरी बाजू आपण दाखवल्या तरी आपल्या एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी जरी एकरूप दाखवलं तरी त्याच्यावरून आपण हे समजू शकतो की उरलेल्या तीन ज्या बाजू आहेत त्या दोन्ही त्रिकोणांच्या एकरूप आहेत असं हे त्यावरून आपल्याला लक्षात येतं। याचाच अर्थ की तीन बाजूंवरनं आपण हे ठरवू शकतो की हे दोन जे त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत की नाहीत। आता आपण त्रिकोण रचना कशी असते ते शिकलेलो आहोत। त्यातले तीन जे भाग आहेत ते आपल्याला जर दिलेले असतील तर त्याच्यावरनं आपण काय करू शकतो, एक त्रिकोण काढू शकतो आणि त्यावरूनच आपण काय करू शकतो, हेही ठरवू शकतो की जे आता हे तीन भाग दिलेले त्रिकोणाचे त्याच्यावरनं हे दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे आपल्याला त्यावरनं समजतं। तेच आपण आता कसोट्यांवरनं समजून घेणार आहोत। आता यामध्ये जी पहिली कसोटी आहे ती आहे बाजू कोन बाजू। यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले की दोन त्रिकोण काढा, ABC आणि दुसरा आहे त्रिकोण LMN। की ज्याच्यामध्ये दोन बाजूंनी एक कोन समाविष्ट केलेला असेल अशा प्रकारचा एक एकरूप त्रिकोण त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेला आहे। मग आता त्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितले की त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN मध्ये लेंथ ऑफ AB बरोबर लेंथ ऑफ LM असली पाहिजे, लेंथ ऑफ BC बरोबर लेंथ ऑफ MN असली पाहिजे आणि अँगल म्हणजे मेजर अँगल जो आहे ABC बरोबर मेजर अँगल मापकोन LMN असा असला पाहिजे। आता यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितले की ट्रेस पेपरवरती ABC सारखाच एक दुसरा त्रिकोण काढून घ्या म्हणजे छाप पेपरवरती, आणि त्याच्यावरती LMN असा ठेवा की त्याची जी ए बाजू आहे त्या ए बाजूवरती L आला पाहिजे, AB वरती LM आली पाहिजे, कोण B वरती कोण M आला पाहिजे आणि MN BC बाजूवरती MN ही बाजू आली पाहिजे। तर यामध्ये आपल्याला मग हे असे प्रकारचे आपण जेव्हा रचना करून घेऊ तेव्हा आपल्या एक लक्षात येईल की त्रिकोण ABC हा काय आहे, एकरूप आहे कोणाला, त्रिकोण LMN। आता जो दुसरी जी कसोटी आहे ती कसोटी आहे बाजू बाजू बाजू। यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले की त्रिकोण PQR काढा आणि त्रिकोण XYZ अशा प्रकारे काढा की PQ ही बाजू आहे जी लांबी ही कोणाच्या बरोबर असली पाहिजे, XY लेंथ ऑफ XYच्या बरोबर असली पाहिजे, लेंथ ऑफ QR ची लेंथ ऑफ YZ आणि लेंथ ऑफ RP ची लेंथ ऑफ ZX बरोबर। आपल्याला त्याच प्रकारे करायचं आहे जसं आपण पहिल्या बाजू कोन बाजूमध्ये जशी आपण आकृती काढून घेतली तशीच PQR हा ट्रेस पेपरवर ठेवून आपल्याला XYZ काढायचा आहे। तर मग आता हे करस्पॉन्डिंग कसं दाखवायचं, P करस्पॉन्ड्स टू X म्हणजे P हा P वरती X बिंदू आला पाहिजे याप्रमाणे, आणि बाकी Q वर Y बिंदू आला पाहिजे आणि R वर Z बिंदू आला पाहिजे। यांची आपण जेव्हा आकृती काढून बघतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की त्रिकोण PQR हा एकरूप आहे त्रिकोण XYZ चे। त्याचप्रमाणे ही जी तिसरी कसोटी आहे ती आहे कोन बाजू कोन। यामध्ये पण आपल्याला त्रिकोण त्यांनी XYZ आणि त्रिकोण DEF काढायचा आहे, त्याच पद्धतीने काढायचा आहे ट्रेस पेपरवरती ठेवून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की लेंथ ऑफ XZ
ही लेंथ ऑफ डी एफच्या बरोबर आली पाहिजे. कोन जो एक्स आहे तो कोन डीच्या बरोबर एकरूप असला पाहिजे आणि कोन झेड हा एफला एकरूप असला पाहिजे. मग ही जेव्हा आपण आकृती काढून बघतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की जो त्रिकोण आहे एक्स वाय झेड तो एकरूप आहे त्रिकोण डी ई एफच्या. आता आपण कोन बाजू कसोटी बघूयात. आपल्याला आता हे माहीत आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. त्यामुळे जर दोन कोन एका त्रिकोणाचे दोन कोन हे दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोनांना जर एकरूप असतील तर त्याच्यातला जो तिसरा कोन आहे तो साहजिकच दोन्ही कोणांमधला समान असणार आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यावरूनच आपण काय म्हणू शकतो तर जर दोन कोन आणि एक बाजू जर एका त्रिकोणाची दुसऱ्या त्रिकोणाशी एकरूप असेल तर त्यातला आपण हे म्हणू शकतो की जे उरलेल्या त्रिकोणातील जी उरलेली बाजू आणि कोन आहे ते काय आहेत एकमेकांना एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याची कसोटी ची व्याख्या काय येते, जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. त्यानंतर आपण आता पुढचा कर्णभुजा कसोटी आपण बघणार आहोत. तर यामध्ये कर्णभुजा कसोटीमध्ये हा जो आहे तो काय आहे काटकोन त्रिकोण आहेत हे दोन्ही. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेत की दोन बाजू ज्या आहेत म्हणजे मध्ये त्यांनी दोन त्रिकोण आपल्याला काढायला सांगितलेत आणि ते दोन त्रिकोण कसे काढायचे की त्यांचे जे कर्ण आहेत दोन्ही त्रिकोणांचे ते एकमेकांना एकरूप असले पाहिजेत आणि त्यांची एकरूपतेची कसोटी आपल्याला वरच्या ज्या आपण सगळ्या कसोट्या बघितल्या त्यानुसार ते आपल्याला त्या पद्धतीने ते एकरूप आहेत का ते बघायचे. म्हणजे कर्णभुजा कसोटीची इथे व्याख्या काय आहे तर जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर दोन कोन एक परस्परांशी एकरूप